मुलानेच जिवंत आईला मेली म्हणून घोषित का केलं? मुलांना स्कूल बसमध्ये बसवून घरी परतलेली मानसी उदास मनानं घरावरील गच्चीत जाऊन बसली. सुखावणारं वातावरण, आकाशात पसरलेले हलके फुलके ढग आणि पक्ष्यांची मधुर किलबिल कशा ना कशाही तिच्या मनाला तेवढं समाधान वाटत नव्हतं जेवढं तिला याआधी ती राहत असणाऱ्या शहरामधील घरात मिळत होतं. मानसी आपली नजर भिरभिरळत गच्चीवरून समोर दिसणाऱ्या दृश्यांकडे पाहत होती. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरूच होतं. अचानक तिचं लक्ष घरापासून थोडं दूर असणाऱ्या झाडाकडे गेलं. त्या झाडाच्या आडोशाला एक वृद्ध स्त्री उभी होती. अहो, पुन्हा तीच म्हातारी. कशाला तिथून ती माझ्या घराकडे पाहते? उदास असलेली मानसी बेचैन होऊ लागली होती. नाना वेगवेगळ्या प्रकारच्या शंका तिच्या मनात फेर धरू लागल्या. याआधी मानसीने तिला बरेच वेळा तिथे आणि घराच्या आसपास घुटमळताना बघितलेलं होतं. पुण्याहून हैदराबादला येऊन तिला आता 2 महिने होऊन गेले होते, परंतु अजूनही त्या नव्या शहराशी तिला नाळ जुळवून घेता आली नव्हती. अजयची म्हणजेच तिच्या नवऱ्याची नुकतीच पुण्याहून इथे तातडीने बदली करण्यात आली होती. तो तर आल्या आल्या आपल्या कामात आणि ऑफिसच्या टूरमध्ये व्यस्त होऊन गेला होता. लहान असलेल्या मीनूला तर अगदी सहजपणे पहिल्या वर्गात ॲडमिशन मिळून गेलं होतं, पण मोठ्या मुलीला अंजलीला 5वीत प्रवेश मिळवताना खूप यातायात करावी लागली होती. त्या दोघी आता आपापल्या नव्या शाळांमध्ये स्थिरावत होत्या, परंतु मानसीची मनस्थिती तर मुळासकट उपटून दुसऱ्या जमिनीमध्ये रोवलेल्या एखाद्या अशा रोपट्यासारखी होऊन गेली होती, जे रोपटं अद्याप नवीन जमिनीशी, वातावरणाशी स्वतःला जुळून घेऊ शकत नसेल. सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं पुण्यामध्ये. तिला छान नोकरी होती. इथे न जवळपास कुठलं एखादं चांगलं डे केअर सेंटर होतं, न कुठली एखादी विश्वासाची कामवाली मिळत नव्हती. तिचं करिअर तर जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्तच झालं होतं. याआधीच या सर्व गोष्टींचा ताण तिच्या मनावर आला होताच, आणि त्यातून आता हे म्हातारीचं प्रकरण. ती म्हातारी आपल्या घराची टेहाळणी तर करीत नसेल ना? तसंही या परिसरामध्ये चोरी आणि खंडणी तसेच मुलांचं अपहरण होणे अशा प्रकारच्या घटना नवीन नव्हत्या. विचार करून करून मानसीचे डोके फुटायची वेळ आली. 2 दिवसानंतर अजय टूरवरून घरी परतला. तेव्हा मानसी त्याला त्या म्हातारीबद्दल बोलली. आता अजयलाही काळजी वाटू लागली. ठीक आहे, पुन्हा कधी जर असं झालं तर वॉचमॅनला सांगशील, तो ठेवील तुझ्याकडे लक्ष. नाहीतर मग पाहू, पोलिसांकडे सुद्धा तक्रार करू, अजय म्हणाला. यानंतर काही दिवस शांततेत गेले. एके दिवशी सकाळी मानसी घराच्या टेरेसवर उभी होती. तिथून तिचं लक्ष समोरील रस्त्याकडे गेले. घराचा वॉचमन एका म्हातारीसोबत तिच्या घराच्या मेन गेटजवळ उभा होता. अजय वॉचमॅन सोबत काहीतरी बोलत होता. त्या म्हातारीकडे आणखी निरखून बघितल्यावर तिचा चेहरा तिला ओळखीचा वाटू लागला. मानसीला वाटलं आपण हा चेहरा आणखी कुठेतरी पाहिला आहे, पण कुठे ते तिला आठवत नव्हतं. थोड्या वेळानंतर तिला ते आठवलं. वॉचमॅनशी बोलून अजय घरात परतला आणि ती मात्र मेन गेटवर अजूनही तशीच उभी होती. अरे, ही तर तीच म्हातारी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. ही तिथं काय करते आहे? मानसीने काळजीच्या स्वरात अजयला विचारलं. ही बाया इथे कशाला आली आहे? सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल. जसा तू तिच्याबद्दल विचार करत होतीस तसं काहीच नाही. तुला माहिती आहे ती कोण आहे ते? ती या घराची या आधीची मालकीण आहे. काय? पण आपण तर हे घर मिस्टर साहिल यांच्याकडून विकत घेतलं आहे. ती बिचारी म्हातारी त्याच साहिलची दुर्दैवी आई आहे. साहिलने आधी तिला अंधारात ठेवून सर्व संपत्ती तिच्या विश्वासघात करून आपल्या नावे करून घेतली, आणि मग आपल्याला हे घर विकून तो स्वतः मात्र आईला येथेच सोडून परदेशी निघून गेला. स्वतःच्या आईला त्याने इथंच या शहरातल्या एका वृद्धाश्रमात ठेवून दिलं आणि सर्वांना सांगितलं माझी आई देवाघरी गेली आहे. शी, किती दुष्ट आहे हा माणूस. दिसायला तर किती साधा आणि गरीब वाटत होता. मानसी बोलली. आता आठवलं. कोठीची खोली साफ करताना मला तिथं या घराची जुनी नेमप्लेट सापडली होती. त्यावर शैलजा निवास असं लिहिलं आणि त्या पाठीशेजारी एखाद्या राजमहालातील वाटावी अशा स्त्रीचा नटून थटून काढलेला फोटो देखील बघितला होता. त्या फोटोतला हसरा चेहरा आणि या म्हातारीचा चेहरा मिळता जुळता वाटतोय खरा. म्हणूनच मला असं वाटत होतं की मी या म्हातारीला कुठेतरी बघितलंय. पण मग आता ही इथे कशासाठी आली आहे? आपलं घर तर मागण्यासाठी तर नाही. नाही, आज हिच्या नवऱ्याचं प्रथम वर्षश्राद्ध आहे. आपल्या पतीचा घरातल्या ज्या खोलीत मृत्यू झाला त्या खोलीमध्ये दीप प्रज्वलित करून तिला प्रार्थना करायची आहे. त्यानं काय होणार आहे?
माझा तर बाई या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. अगं तुझं भलेही नसेल, परंतु त्यांचा तर आहे ना. आणि आपण तिला त्यासाठी हो म्हटलं तर तिला त्यामध्ये थोडा आनंद तरी मिळेल. तेवढ्या कारणानं आपलं काय असं काय नुकसान होणार आहे. ठीक आहे, बोलवा तिला. तुम्ही आतमध्ये अनिच्छेने का असेना मानसीने पतीचं म्हणणं मान्य केलं. शैलजा आजी आत आल्या. शिन्न काया, अंगात सुती साडी, मोठमोठ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काही सुकलेले तर काही अजूनही वाहणारे अश्रू. शैलजा आजी घरात आल्या आणि आत येऊन त्यांनी अजय आणि मानसीला अनेक आशीर्वाद दिले. कधी काळी स्वतःच्या असलेल्या आणि आता परक्या झालेल्या त्या घराकडे त्या डोळे भरून पाहत होत्या. त्यांच्या त्या डोळ्यांसमोरील त्या घराबद्दलच्या कितीतरी आठवणी, सुखदुःखाचे असंख्य क्षण झरकन तरळून गेले. त्या माडीवरच्या खोलीमध्ये गेल्या. काही वेळ डोळे बंद करून शांतपणे तिथे बसून राहिल्या. मिटलेल्या त्यांच्या डोळ्यांतून गंगा यमुना बरसू लागल्या. मग त्यांनी शांतपणे खोलीत तुपाचा दिवा लावला, प्रार्थना केली आणि मग पुन्हा दोघांना भरभरून आशीर्वाद देत त्या बोलल्या, मी या घरात पहिल्यांदा नववधू बनून आले होते. वाटलं होतं की आता या घरातून बाहेर पडेल ते तिरडीवरच. पण बोलता बोलता शैलजा आजीचा गळा भरून आला. कंठातून शब्दही बाहेर पडेना. हीच खोली होती माझी. किती वर्ष हसत खेळवत घालवले मी इथं माझ्या प्रेमाच्या माणसांसोबत. पण साहिलचे वडील जाताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. गळ्यात हुंदका दाटून आला. निशब्द होऊन त्यांचे बोलणे ऐकत होते. या घराशी असलेल्या आठवणी सांगत सांगत थोड्या वेळाने शैलजा आजी जागच्या उठल्या आणि जड झालेल्या पावलांनी त्या बाहेर जाऊ लागल्या. असं वाटत होते की जणू त्यांची पावलं इथं खिळलेली आहेत. घरांचा उंबरठा ओलांडून जायला त्यांचे मन होत नाहीये, पण आता घराबाहेर तर निघायलाच हवं होतं. शैलजा आजीच्या मनाची ही अवस्था दोघांनाही समजत होती. आपण जरा बसा, मी आलोच हं, म्हणत मानसी शैलजा आजींना तिथंच थांबत खोलीच्या बाहेर आली आणि हातानेच इशारा करत तिने अजयलाही बाहेर बोलवलं. मग ती त्याला सांगू लागली, अहो ऐका ना, मला ना एक खूप झकास कल्पना सुचती, जिच्यामुळे आपलं जगणंही अधिक सुसह्य होईल आणि यांच्या दुःखी मनालाही बरं वाटेल. आपण यांनाच आपल्या घरात ठेवून घेतलं तर त्या एकट्या आहेत, त्यांना कोणाचा आसराही नाही आणि या घरात त्यांचा जीवही अडकला आहे. इथून त्या कुठे जायच्याही नाहीत आणि आपण त्यांना इथं वृद्धाश्रमात मिळणारं जेवण व कपड्या लत्त्यापेक्षा अधिक चांगलं जेवण व कपडा लत्ताही देऊ शकू. तुझं म्हणणं आहे की नोकराप्रमाणे त्यांना वागवायचं, होय ना मानसी? नाही नाही, नोकरासारखं नव्हे. आपण काही त्यांना पगार वगैरे नाही देणार. कामासाठी आपल्याकडे बाई तर आहेच. त्या काय त्या घरात राहतील तर घरातल्या माणसाप्रमाणे कामवाली बाई, घरात येणाऱ्या जाणाऱ्या यांच्यावर त्यांची कडक नजरही राहील. आपल्या मुलांकडेही त्यांचं लक्ष राहील. या घरी राहिलं तर मी आरामात नोकरीवर जाऊ शकेल. मग ऑफिसमध्ये गेल्यावर मलाही घराची, मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी नाही राहणार. आयडिया तर छान आहे, पण या त्यासाठी तयार होतील का? का नाही होणार? आपण त्यांना अशा घरात राहू देणार आहोत ज्यावर त्यांचा फार जीव आहे. अनेक आठवणी आहे या घरात गुंतलेल्या, जे घर त्या बाहेरून लपून छपून न्याहाळत असतात. आणि जर ही बाई या घराची मालकीन बनून त्यावर आपला हक्क सांगू लागली तर काय करायचं? तर काय झालं, घर तर आपल्याच नावावर आहे ना. या काय करू शकणार आहोत. आणि आता त्यांच्या आयुष्यात तरी किती शिल्लक उरले. ठीक आहे, तू बोलून पहा. अजयने संमती दिली. मानसीने सावधतेने शैलजा आजींशी बोलू लागली. म्हणाली, हे बघा, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इथे राहू शकता. मानसीने हा अचानक समोर मांडलेला प्रस्ताव ऐकून म्हातारी नजर विस्पारून तिच्याकडे पाहू लागली. आपण खरंच या घरात राहू शकू? कल्पनेने ती क्षणभर सुकावून गेली आणि लगेच तिच्या डोळ्यातून चमक नाहीशी झाली. आजच्या जमान्यात जिथं पोटच्या मुलानेही त्यांना हे सांगून घराबाहेर काढलं होतं की एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं एकटं राहण्यापेक्षा तिनं वृद्धाश्रमात राहणं अधिक श्रेयस्कर. तिथं ही परकी माणसं स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कशाला आपल्याला तुम्ही इथं राहा म्हणणार? नाही नाही, नको. कशाला उगाच तुम्हा लोकांना त्रास? अहो त्रास कसला त्यात? इतकं मोठं हे घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर आम्हालाही थोडा आराम मिळेलच की. जगाची रीत माहीत असलेल्या शैलजा आजींना मानसीचा हा घरात राहण्याचा प्रस्ताव ठेवण्यामागचा काय हेतू आहे हे मानसीच्या डोळ्यातील भावांवरून ओळखता आलं असलं तरी या कधी काळच्या आपल्याच असलेल्या त्या घरात राहण्याचा मोह त्या आवरू शकला नाहीत. शैलजा आजी त्यांच्यासोबत राहायला आल्या आणि आल्या आल्याच त्यांच्या सराईत हातांनी घराची जबाबदारी अगदी खूप छान सांभाळली. त्यांना घरातले सर्वजण आजी म्हणून हाक मारीत. त्यांच्या देखरेखीखाली घरातलं प्रत्येक काम योग्यपणे पार पडू लागलं. घराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे मानसीने बिनधास्तपणे नवीन नोकरी पत्करली.
1 वर्ष कसं मागे पडलं हे कळलंही नाही. त्या सकाळी सकाळी दोन्ही मुलांना उठवायच्या, त्यांना तयार करायच्या, त्यांची समजूत घालून त्यांना 2 घास भरवायच्या आणि त्यानंतर त्यांना स्कूल बसपर्यंत नेऊन सोडवायच्या. मग एखाद्या कुशल मॅनेजरप्रमाणे स्वतःच्या देखरेखीखाली बायकडून घरातील सारी कामे करून घ्यायच्या. घरातल्या स्वयंपाकाकडे त्या स्वतः खास लक्ष घालीत. विशेष करून मुलं शाळेतून परतायची वेळ झाली की त्या जवळपास रोज नवनवीन आणि मुलांसाठी पौष्टिक असे खाद्यपदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायच्या. मानसीलाही नवल वाटायचं की जी मुलं चिप्स आणि पिझ्झा सोडून इतर कुठलेही खाद्यपदार्थ खायला टाळाटाळ करीत, तीच मुलं आता नव्या आजीच्या हाताने बनवलेले वेगवेगळे चविष्ट पदार्थ अगदी आनंदाने आणि नवीन चवीने खाऊ लागले होते. मुलं आपल्या या नवीन आजीबरोबर किती मिसळून राहू लागली होती. आजी सुंदर सुंदर गोष्टी सांगत म्हणून कधी काळी रात्र रात्र टीव्ही समोर बसून राहणारी ती मुलं आता आजी गोष्ट सांगणार म्हणून टीव्ही पाहणं सोडून आजी सांगेल ते ऐकू लागली होती. वेळेवर आपलं खाणं पिणं उरकून आणि शाळेचा अभ्यास आटपून मुलं लवकर झोपी पण जात होती. आजी आपल्या गोष्टींच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मुलावर चांगले संस्कार घडून आणत होत्या, त्याचप्रमाणे मुलांची टीव्ही बघण्याची वाईट सवय पण सोडवत होत्या. मानसी आणि अजय मुलांमध्ये घडलेल्या या बदलामुळे आनंदित होते आणि अचंबितही होते, कारण त्यांच्याजवळ तर कधी मुलांजवळ बसून त्यांच्याशी 2 शब्द बोलण्याचाही वेळ नसायचा. घरात कुणा मोठ्या माणसाची उपस्थिती असणं, आजी आजोबांची माया मिळणं याचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम घडून येतो हे मानसीने पहिल्यांदाच पाहिलं होतं. तिची मुलं तर आधीपासून या सुखापासून वंचित होते, कारण त्यांच्या जन्माआधीच त्यांचे दोन्हीकडले आजी आजोबा परलोकवासी झालेले होते. आज मानसीचा वाढदिवस होता. अजय आणि मानसी ऑफिसातून लवकर बाहेर डिनर घ्यायचं ठरवलं होतं. त्यांनी विचार केला की आज मुलांना आजी सांभाळून घेईल, परंतु घरात शिरता दोघे आश्चर्यचकित झाले. मुलांनी घर फुग्यांनी आणि डेकोरेशन लावून मस्त सजवलं होतं. आजीने मानसीला आवडणारे पदार्थ आणि केक बनवून ठेवले होते. अशी ही सरप्राईज बर्थडे पार्टी, मुलांचा उत्साह आणि आजीच्या मेहनतीने मानसी भारावून गेली. तिचे डोळे भरून आले. याआधी मुलांनी तिच्यासाठी असं काही कधीच केलं नव्हतं. मुलं धावतच मानसीच्या जवळ आलीत आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी तिला विचारला, आई, तुला आम्ही दिलेलं सरप्राईज कसं वाटलं ग? खूप छान, इतकं छान की मी आता काय बोलू, असं म्हणत तिनं आपल्या दोन्ही पोरांना आपल्या छातीशी कवटाळून घेतलं आणि दोघांची बापी घेतली. आम्हाला माहीत होतं की तुला खूप आवडेल. आजीच म्हणाली की आपल्या मुलांकडून केल्या गेलेला थोडा प्रयत्न सुद्धा आईवडिलांना खूप खूप आनंदित करून जातो. म्हणूनच आम्ही दोघांनी तुला खुश पाहण्याकरता हे सगळं केलंय. मानसीच्या डोळ्यात आजींसाठी कृतज्ञतेचा भाव दाटून आला. आपल्या मुलांकडून असं आगळं वेगळं सुख तिला आयुष्यात पहिल्यांदाच मिळत होतं, आणि तेही शैलजा आजीच्या सुसंस्कारांमुळे. केक कापून झाल्यावर शैलजा आजीने आपल्या साडीच्या पदराच्या टोकाला बांधलेली लाल रुमालात झाकलेली एक वस्तू बाहेर काढली आणि ती मानसीकडे सरकवली. हे काय आहे आई? तुझ्या वाढदिवसाचं बक्षीस. मानसीने रुमाल उघडून बघितला. तो तिला त्या रुमालात सोन्याची चैन दिसली. ती चमकली. अरे, ही तर खऱ्याखुऱ्या सोन्याची चैन दिसते. हो पोरी, सोन्याचीच आहे. अगदी मनापासून वाटत होतं की तुझ्या वाढदिवसाला तुला आहेर म्हणून काहीतरी घेऊन द्यावं. ही एक चैन सोडली तर यापेक्षा दुसरं काहीही नाही माझ्याजवळ तुला देण्यासारखं. आतापर्यंत मी ही चैन अगदी सांभाळून ठेवली होती. ही चैन ठेवून मी आता काय करू? तू घाल, ती खूप खुलून दिसेल तुझ्या गळ्यात ती. मानसीचं अंतर्मन तिला टोचू लागलं. तिला खाऊ लागलं. जिला तिनं गरजू म्हातारी समजून आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ठेवून घेतलं, ती किती सुंदर हळव्या मनाची आहे. किती करते सगळ्यांसाठी. शैलजा आजींचा स्वभाव बघून मानसी तिच्या वागण्याची, तिच्या स्वार्थी स्वभावाची आणि आजीला आपण इथे फायद्यासाठी ठेवून घेतलंय या सगळ्याची आपल्या मनाशीच वाटू लागले. त्यानंतर तिने मनाशीच माफी मागून मनाशीच ठरवले, आजपासून मी आजींना माझ्या आईचा दर्जा देणार आहे. त्यानंतर मानसी आणि अजय शैलजा आजींची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागले. हळूहळू शैलजा आजी देखील दमत चालल्या होत्या. शेवटी आता त्यांचे देखील वय वाढत चालले होते. मुली देखील मोठ्या झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना देखील शैलजा आजींचं वय वाढत चाललं हे लक्षात येत होते. त्याही त्यांच्या काळजी घेत होत्या. शैलजा आजी देखील या कुटुंबामध्ये मिसळून गेल्या होत्या. जणू की काय यांचं माझ्या गेल्या जन्मातील काहीतरी नाते उरलेले आहे, म्हणूनच मी या कुटुंबामध्ये आले. एके दिवशी शैलजा आजी खूप आजारी पडल्या. अजयने आणि मानसीने त्यांची रात्रभर काळजी घेतली, परंतु तरी त्या काही ठीक झाल्या नाही. म्हणून डॉक्टरांना देखील घरी तपासण्यासाठी बोलावले. परंतु डॉक्टरांनी सांगितले, आजी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या, आम्ही काहीही करू शकत नाही. आता मानसीला आणि अजयला देखील कळून चुकले होते की
शैलजा आजी थोड्याच दिवसांसाठी आपल्यासोबत आहे आणि या सगळ्यामध्ये शैलजा आजीने अजय आणि मानसी आणि मुलींना देखील बोलावून घेतले। त्यावेळी त्यांनी सांगितलं, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। अजय आणि मानसीने देखील विचार केला, आजीने एवढं काय महत्त्वाचं बोलायचं असेल, परंतु जाऊयात आपण, असं बोलून अजय आणि मानसी आजीकडे गेले। त्यावेळी शैलजा आजीने सांगितलं, माझी शेवटची इच्छा आहे, प्लीज तुम्ही माझ्या मुलाला म्हणजेच मिस्टर साहिल याला माझ्या शेवटच्या भेटीसाठी एकदा भारतामध्ये बोलवा। त्यावेळी मानसी आणि अजयने देखील हो म्हणून सांगितलं। नंतर मानसी देखील अजयला म्हणाली, आजीची शेवटची इच्छा आहे तर प्लीज काहीतरी कारण सांगून मिस्टर साहिलला तुम्ही इकडे बोला। अजयने देखील होकार दिला आणि साहिलला फोन केला। साहिल देखील भारतात येण्यासाठी तयार झाला। तिसऱ्याच दिवशी साहिल शैलजा निवास म्हणजेच अजय आणि मानसीच्या घरी आला। घरी आल्याच्या नंतरला मानसीने साहिलला चहा कॉफी विचारले। त्यानंतर बोलता बोलता सहज साहिलचं लक्ष बेडरूमकडे गेलं। बेडवर एक झोपलेल्या आजी दिसल्या। न राहून साहिलने देखील अजयला विचारले, तुम्हाला तर आईबाप कोणी नव्हते, मग ही आजी कोण? अजय आणि मानसीने सांगितले, आमचे आई वडील आम्हाला लवकर सोडून गेले, परंतु त्यानंतर देवाने आम्हाला एका आईला परत पाठवले, तीच ही आमची आई। साहिलने देखील अजय आणि मानसीकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिले। अजयने सांगितले, आता माझी आई खूप आजारी आहे, डॉक्टरांनी सांगितले थोड्या दिवसासाठी ती आमच्या सोबत आहे। हे ऐकल्यानंतर साहिल देखील नाराज झाला जरा आणि अजयला सांगू लागला, माझे बाबा तर लवकर गेले, पण आई लगेच त्यानंतर गेली। मला देखील माझ्या आईची खूप आठवण येते, त्यामुळेच मी भारत सोडून अमेरिकेला राहायला गेलो। हे सगळं साहिल खोटं बोलणं मानसी आणि अजयला ऐकवत होतो आणि निघताना साहिल अजयला म्हणाला, काळजी घ्या सर तुमच्या आईची, असं म्हणून तो निघणार। तेवढ्यात अजयने सांगितलं, साहिल प्लीज तुम्ही एकदा माझ्या आईला भेटता का? तिलाही आनंद होईल तुम्ही आलात म्हणून। ठीक आहे, असं म्हणून साहिल देखील आईला भेटण्यासाठी तयार झाला। अजय आणि मानसी व साहिल बेडरूममध्ये गेले। आजीच्या बाजूला मुली आजीचे पाय दाबत बसल्या होत्या आणि त्या आजीचा चेहरा साहिलने बघितला। शैलजा आजीने देखील खूप दिवसानंतर आपल्या लेकाला बघितलं होतं, परंतु आपल्याच मुलाच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटत होतं। ज्या मुलाला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, त्यानंतर त्याला काहीही कमी पडून दिलेलं नाही, आज तोच मुलगा आई जिवंत असताना देखील बाकीच्या लोकांना सांगत आहे की माझी आई देवाघरी गेली। साहिलने शैलजा आजींचा चेहरा स्पष्ट बघितल्यानंतर त्यालाही आपल्या आईची ओळख पटली। ही तर दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच आई आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलं आणि त्याला मोठा धक्काच बसला। एका क्षणासाठी तो थांबला, परंतु नंतर विचार केला, मला इथून आता निघावे लागेल, नाहीतर आईने जर ओळख सांगितली तर खूप काही घडेल। त्याआधी शैलजा आजीने अजय आणि मानसीला सांगितलं, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे। मानसी देखील बोलली, बोला ना आई। त्यावेळी शैलजा आजीने सांगितलं, मला कोणी मुलगा नाही या जगामध्ये, माझं असं कोणीच नव्हतं। माझा नवरा गेल्याच्या नंतर मी एकटीच पडले, परंतु देवाने मला तुमच्यासारखी मुलं माझ्या पदरामध्ये टाकली, 2 नाती मला दिल्या, मी यामध्ये आनंदी होते। तुम्ही घेतलेली माझी काळजी, मला दिलेला आदर सन्मान आणि तेवढेच दिलेले प्रेम, या सगळ्यासाठी मी तुमची ऋणी राहील। मानसी, मी तुला बर्थडे गिफ्टसाठी चेन दिली आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे देण्यासाठी एवढंच आहे, परंतु मानसी तू तर माझी लेकीपेक्षा जास्त काळजी घेतली आणि अजयने देखील मुलापेक्षा जास्त काळजी घेतली, म्हणून तुम्हाला सांगते, आपल्या घराच्या बाजूलाच असणाऱ्या बँकेमध्ये मी काही एफडी करून ठेवल्या होत्या, कमीत कमी त्या 60-70 लाखांच्या असतील आणि त्यातच माझे लॉकर देखील आहे, त्यामध्ये 30-35 तोळे सोने देखील आहे आणि या सगळ्यांची पावती आणि लॉकरची चावी ह्याच बेडरूममध्ये एका गुप्त अशा कपाटाच्या बाजूला कप्पा आहे त्यामध्ये मी ठेवली होती। यदा कदाचित मी आजही जाऊ शकते किंवा उद्याही जाऊ शकते, त्यामुळे तुम्हाला हे सांगण्यासाठी मी बोलावलं आहे आणि हे सगळं मी इथे राहायला आल्यावर बँकेत जाऊन तुमच्या नावावर केलेलं आहे, त्यामुळे कसलाही संकोच न बाळगता ते तुम्ही घ्या, एका आईने दिलेला आशीर्वाद म्हणून। आजी आणि मानसी, मी जिवंतपणीच मेले होते। ज्यावेळी माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं, वृद्धाश्रमामध्ये ठेवलं, माझी सगळी प्रॉपर्टी विकून टाकली आणि सगळ्यांना घोषित केलं माझी आई मेली, त्यावेळीच मी मेले होते, परंतु तुम्ही चौघांनी मला नवीन जीवन दिलं, आयुष्य दिलं, त्यामुळे माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीमागे राहील, असं बोलून शैलजा आजीने शेवटचा श्वास मानसीच्या मांडीवरच घेतला। आता शैलजा आजी तर गेल्या होत्या, परंतु हे जे काही घडलं ते सगळं साहिलच्या समोरच होतं। आपण आपल्या जिवंत आईला मेली म्हणून घोषित केलं, परंतु त्याच आईने आज माझ्यासमोर शेवटचा श्वास घेतला। मरताना तिने साधी मला ओळखही दिली नाही। आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे लागलेला मी
आणि कोण कुठले मानसी अजय यांना आईने दिलेला आशीर्वाद आणि त्या दोघांनी घेतलेली आईची काळजी. काय मी माझ्या आईला जिवंतपणेच मारलं असेल आणि मरताना तिने मला मी तिचा मुलगा आहे हे समोर असून देखील तिने एक शब्दानेही काही सांगितलं नाही. याच कारणासाठी तिने मला इथे बोलावलं असेल. देवा मला माफ कर, मी चुकलं असं म्हणून साहिल ढसाढसा रडायला लागला. मित्रांनो, तुम्ही आयुष्यभर किती पैसा कमवा, परंतु त्याआधी आपल्या नात्यांना, आपल्या आईवडिलांना आपली गरज आहे हे विसरू नका. आपण कमावलेली प्रॉपर्टी पाहून आज आपलीच मुलं ती विकतात आणि आपल्याला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून ती नंतर आपल्याकडे डोकवायलाही येत नाही. मग काय उपयोग आयुष्यभर आपण ज्यांच्यासाठी पैसा प्रॉपर्टी कमवून ठेवतो, शेवटच्या क्षणाला ते आपल्याला ओळखही देत नसतील तर. आणि हेच दिवस आपल्यावरही शेवट येणार असेल तर पैसा प्रॉपर्टी कमवण्याच्या नादी लागण्यापेक्षा योग्य वेळी आपल्या मुलांवरती संस्कार करा, म्हणजे शेवटच्या क्षणाला निदान ते आपल्या आई वडिलांसोबत तरी राहतील. तात्पर्य, आई वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत करून कष्ट करून पैसे प्रॉपर्टी कमावून ठेवतात. त्याच मुलांना चांगलं शिक्षण देतात, परंतु तेच मुले जॉबला लागल्यानंतर त्यांना म्हातारे आईवडिलांचा कंटाळा येतो आणि सरळ सरळ आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून जिवंतपणेच त्यांना मारून टाकतात. म्हणून आईवडिलांनी मुलांना पैसा कमवण्यापेक्षा संस्कार कमवा आणि त्या संस्काराने तुमचा शेवट होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.